हे प्युअर काशामध्ये आहे, त्याचा नाद बघा. असा सिंहासन आहेत बघा. आसन म्हणू शकता, सिंहासन म्हणू शकता. याच्यावर अशी मूर्ती तुमची गणपती, लक्ष्मी, सरस्वती, स्वामी समर्थ, दत्त महाराज जे ठेवायचे ते. त्यामुळे केलं की हे सगळ्या अशा पाकळ्या ओपन होतात बघा. एक नंबर एकदम. हे आपल्या पहिले पेशवेकालीन आहे आणि बघण्यासारखं आहे एकदम. आज एकादशी आहे, त्याबद्दल काय सांगाल 1 मिनिटात? हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पा. नमस्कार. आपल्या दुकानातील विठ्ठलाचं दर्शन घ्या. आज सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, पांडुरंग हरी. आज आषाढी एकादशी आहे. आज आपला डेली ब्लॉग मधला आजचा व्हिडिओ आपण आपल्या दुकानातील काही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या दाखवण्यासाठी केलेला आहे, करत आहोत. तर आपण 2 व्हिडिओ अगोदरचे केले होते, त्याच्यामध्ये काही वस्तू दाखवायच्या राहिल्या होत्या. तर लोकांची पण अशी फरमाईश होती की तुम्ही अजून वस्तू काय काय तुमच्या दुकानातल्या त्या दाखवा. त्यासाठी आपण आता व्हिडिओ बनवत आहोत. तर सुरुवात करत आहे आपण. हे घंगाळणं म्हणतात. देव धुण्यासाठी किंवा फुलं ठेवण्यासाठी, फळं ठेवण्यासाठी एकदम सुंदर असं हे ब्रासमध्ये सुंदर असं 1 नंबर घंगाळणं आपल्या दुकानात आहे. याच्यामध्ये विविध साईज आहे. अगदी तुम्हाला 2 फुटापर्यंत पण मिळेल. हे अशी सुरुवात याची 6 इंचापासून होते ते 2 फुटापर्यंत. अशा सगळ्या साईज या आपल्या गुरुकुपामध्ये उपलब्ध आहे. त्याच्याबरोबर बरेच लोक विचारत होते की अष्टलक्ष्मी दीपक, अष्टलक्ष्मी दिवा, जसं की तुम्ही बघू शकता 8 लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये आणि सुंदर असा दिवा. त्याच्यामध्ये 2 साईज मिळतील. त्याच्यामध्ये एक मोठी साईज आहे जी ही आहे आणि त्याच्यावर एक छोटी साईज आहे. चांगल्या उत्सवामध्ये, म्हणजे आपल्या घरी काय उत्सव असेल, त्याच्यामध्ये दसरा आला किंवा गणपती, दिवाळी, त्यासाठी हा लावण्यासाठी एकदम सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा. त्याच्यानंतर हे अँटिक मध्ये बघा, सुंदर असा अँटिक मध्ये हळदी कुंकासाठी कुरी आहे बघा. हे याच्यावरती सुंदर असा मोर आहे आणि हे ओपन केलं की हे सगळ्या अशा पाकळ्या ओपन होतात बघा. 1 नंबर एकदम. हे आपल्या पहिले पेशवेकालीन आहे आणि बघण्यासारखं आहे एकदम बघा. त्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू, त्याच्याबरोबर अक्षदा वगैरे, अत्तर कोणला ठेवायचं आहे, हे सगळं हळदी कुंकासाठी वगैरे अँटिक कलेक्शन मध्ये सुंदर असं आपल्या दुकानात उपलब्ध आहे. हे असं तुम्ही ओपन करून ठेवू शकता. त्यामुळे आणि असा वरती मोर लावायचा बघा. 1 नंबर असं फर्स्ट क्लास क्वालिटी. त्याच्यानंतर आपण दाखवणार आहोत आपल्या मूर्त्या ठेवण्यासाठी. तर आपल्या देवाऱ्यामध्ये आपला देवारा सुंदर दिसण्यासाठी देवांसाठी अशा सुंदर सुंदर सिंहासन आहेत बघा. आसन म्हणू शकता, सिंहासन म्हणू शकता. याच्यावर अशी मूर्ती तुमची गणपती, लक्ष्मी, सरस्वती, स्वामी समर्थ, दत्त महाराज जे ठेवायचे ते. त्यामुळे कसं एकदम तुम्हाला बघायला पण सुंदर वाटेल, आकर्षित वाटेल, मन प्रसन्न होईल. त्यासाठी एकदम सुंदर असं सिंहासन. याच्यामध्ये आपल्याकडे 3 ते 4 साईज मध्ये उपलब्ध आहे. जसं की हे आपला पहिला गावचा देवारा असायचा तसंच सेम आसन आहे बघा. ते पण हे सिंहासन आहे. त्याच्याबरोबर हे अगरबत्ती स्टँड आहेत. अशी आपल्याकडे भरपूर प्रकारची अगरबत्ती, पितळेची स्टँड आहेत, ब्रासची आहेत. याच्यामुळे काय होतं, अगरबत्ती तुम्ही जे लावाल त्याचा अंगारा इथेच खाली पडतो, इकडे तिकडे होत नाही. त्यामुळे हे अगरबत्ती स्टँड, अशी विविध स्टँड आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्याबरोबर आता हे नवीन एक पंचपात्र पण म्हणू शकता देवासाठी, देवघरात ठेवण्यासाठी. त्याच्याबरोबर लक्ष्मी आहे बघा, सुंदर अशी लक्ष्मीचं चित्र आहे. असं हे ब्रास मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे आपण आता श्रावण महिना जवळ आलेला आहे. तर श्रावण महिन्यासाठी ही शंकराची पिंडी ही पूर्ण दगडामध्ये आहे बघा, अखंड एकदम. त्याला अभिषेक करण्यासाठी अभिषेक पात्र ही ते दाखवा. हे अभिषेक पात्र आहे बघा. ह्याचा स्टँड आहे. ही वरती गळती म्हणतात किंवा तांब्याचा गडू. अखंड अभिषेक करण्यासाठी, रुद्राभिषेक करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये किंवा नेहमी जशी शंकराची उपासना कराल तशी, त्यासाठी आपल्याकडे ही गळती म्हणतात त्याला, अभिषेक स्टँड, हे पण आपल्याकडे आता उपलब्ध आहे. की कायम असं कधी पण या तुम्हाला मिळणार. त्याच्यानंतर गोमाता ही बघू शकता तुम्ही, सुंदर अशी कामधेनू. हे गाय वासरू म्हणजे ममतेचं प्रतीक मानलं जातं. आपल्या प्रत्येक घरामध्ये असायला पाहिजे. त्यामुळे घरामध्ये तुमचं वातावरण खेळीमेळीचं होण्यासाठी सगळ्यात उत्तम असं गोमाता, कामधेनू. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे साईज आहेत. अगदी 2 इंचापासून ते 5 ते 6 इंचामध्ये अशा मोठ्या पण आपल्याला मिळू शकतात. जसं की ही ब्रासमध्ये आहे पूर्ण
एक नंबर एकदम. त्याच्यानंतर आपली बरेच जणांची कुलस्वामिनी भैरी भवानी असते. बरेच लोक विचारत असतात, पहिले ते टाक लावायचे, पण आता कसं आहे मूर्ती बाजारात आलेली आहे, तर आपण ही खास स्पेशल बनवून घेतलेली आहे मूर्ती. बघू शकता याच्यामध्ये सुंदर अशी भैरी भवानीची मूर्ती आणि त्याच्याबरोबर हे वेगळं महिरप पण त्याच्याबरोबर दिलेलं आहे. म्हणजे वेगळी तुम्ही मूर्ती काढून त्याला धुवण्यासाठी वगैरे अभिषेक करण्यासाठी एकदम उत्तम. ही पण आपल्या दुकानात उपलब्ध आहे. 2 ते 3 साईजमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या अशा विविध प्रकारच्या मूर्त्या. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त बघा ही आता 10 इंचाच्या वरती असेल बहुतेक, अशी सुंदर मूर्ती ही पण आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये 2 इंच 3 इंच अशा सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर सुंदर मूर्ती बघायला मिळतील. त्याच्यानंतर आता गणपती आले जवळ, तर गणपतीचे आरतीचे टाळ हे प्युअर काशामध्ये आहे. त्याचा नाद बघा, असा सुंदर काशाचे प्युअर नगरी टाळ आपल्या दुकानात उपलब्ध आहेत. आरतीसाठी भजनासाठी असे सुंदर असे याच्यापेक्षा मोठे 2 इंच 3 इंच असे वेगवेगळे टाळ, त्याच्याबरोबर चकवे जे झांजा म्हणतो त्या पण आपल्याकडे उपलब्ध आहे. आज एकादशी आहे, त्याबद्दल काय सांगाल 1 मिनिटात? हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे, तैसेची राहावे. तर अशा विविध आपल्या दुकानातल्या वस्तू आज काही प्रमाणात मी तुम्हाला दाखवल्या आहेत. लोकांकडे वेळ पण कमी असतो एवढं बघण्यासाठी, तर आपण अशी सिरीज बनवत जाऊ की आपल्या दुकानामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्या आपण पुढे तुम्हाला दाखवू शकतो. तर पहिला भाग, दुसरा भाग, हा तिसरा भाग आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या दुकानातल्या निवडक गोष्टी दाखवल्या आहेत. अजून बरंच काय काय दाखवण्यासारखं आहे, तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.